महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सकाळी भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष प्रवीण पोटे यांनी सोनेरी मुकुट देऊन स्वागत केले होते. मात्र भाजपला मिळालेला विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठापूर्वक परिश्रमातून मिळाला असल्याने आपण हा सोनेरी मुकुट भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना भेट म्हणून देत आहोत, असे स्पष्ट करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुकुट शहर भाजपाच्या स्वाधीन केला. या मुकुटातून येणाऱ्या आर्थिक रकमेतून समाजोपयोगी उपक्रमात ही रक्कम खर्च करावी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती भाजपाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचा केलेला हा गौरव सामान्य कार्यकर्त्यांना सुखावून गेला आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून एक आगळावेगळा आदर्श सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष प्रस्तुत केला. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आणि या राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा आज अमरावती दौरा आणि पहिला अमरावती दौरा मंत्री झाल्यानंतरचा हा आज आयोजिलेला होता. महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला नेत्रदीपक विजय मिळाला आणि या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी एक सोनेरी मुकुट आज चंद्रशेखरजी बावनकुळे यांना परिधान केला. हा मुकुट परिधान करण्याच्या मागची भावना, त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपाला मोठा विजय मिळाला आणि त्या भावनेपोटी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहापोटी त्यांनी तो मुकुट त्यांना अर्पण केला. मात्र चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी हा विजय जो आहे, हा विजय सामान्य कार्यकर्त्यांमुळे मिळालेला आहे, त्यांच्या परिश्रमांमुळे मिळालेला आहे, त्यांच्या निष्ठेमुळे मिळालेला आहे, मतदारांच्या जनतेच्या साथी सहकार्यामुळे मिळालेला आहे आणि म्हणून तो त्यांना परिधान केलेला मुकुट त्यांनी तात्काळ भारतीय जनता पार्टी अमरावती शहराच्या स्वाधीन केला आणि कार्यकर्त्यांना या सूचना केल्या की हा मुकुट किती किमतीचा आहे याची मला कल्पना नाही, पण या मुकुटातून जी काही किंमत तुम्हाला येईल त्या किमतीतून समाजोपयोगी कार्य जे आहे किंवा समाजाच्या उपयोगी असे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांमध्ये हा पैसा खर्च करावा. या मुकुटाचा योग्य तो विनियोग हा भारतीय जनता पार्टी अमरावती शहराने करावा म्हणून चंद्रशेखरजींनी तो मुकुट आज कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केला. एक अतिशय आदर्श असा पायंडा प्रदेशाध्यक्षांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर घालून दिलेला आहे. सगळ्या कार्यकर्त्यांच्या समक्ष कार्यकर्त्यांचं कौतुक केलं, त्यांना मुकुट अर्पण केला. त्यामुळे अमरावती शहरातले कार्यकर्ते या प्रसंगी सुखावलेले होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.